तर आज आपण अर्धा किलो भाजक्या पोह्यांपासून मस्त कुरकुरीत, चटकदार आणि चटपटीत असा चिवडा पाहणार आहोत. तर घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून मस्त एक सिक्रेट मसाला तयार करणार आहोत, ज्यामुळे आपल्या ज्या चिवड्याची टेस्ट आहे ती अजून छान दुप्पट वाढेल. बाहेरचा कुठलाही विकतचा मसाला न वापरता अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यात हा चटपटीत असा चिवडा कसा बनवायचा ते पाहूया. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात हा चिवडा बनवतोय. त्यासाठी इथे मी अर्धा किलो भाजके पोहे घेतलेले आहेत. पोह्यांचा चिवडा बनवण्याच्या आधी साधारण 1 ते 2 तास आपल्याला हे जे पोहे आहेत ते उन्हामध्ये ठेवून घ्यायचे आहे, म्हणजे पोहे छान कुरकुरीत असे तयार होतात. त्यानंतर आपल्याला हे सर्व पोहे चाळणीने चाळून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने खाली एक मी मोठी परात ठेवलेली आहे आणि त्यावर एक छोटीशी स्टीलची चाळणी घ्यायची आहे. त्यामध्ये सर्व पोहे चाळून घ्यायचे आहे. बऱ्याच वेळेस पोह्यांमध्ये काही घाण असते किंवा धूळ लागलेली असते, डस्ट असते. ती सर्व निघून जाते आणि मस्त कुरकुरीत असे पोहे इथे आपल्याला मिळतात. तर हे पहा, सर्व पोहे अशाच पद्धतीने चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचे आहे आणि मगच त्यानंतर आपण याचा चिवडा तयार करणार आहोत. तर हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता, सर्व पोहे चाळणीने चाळून घेतल्यानंतर अशा पद्धतीने धूळ इथे निघते. त्यामुळे पोहे स्वच्छ चाळून मग वापरायचे. पोहे स्वच्छ चाळून झाल्यानंतर अशा पद्धतीच्या एका मोठ्या स्टीलच्या कढईमध्ये मी हे सर्व पोहे काढून घेतलेले आहे. असं घरातलं कुठलंही एखादं मोठं भांडं घ्यायचं, ज्यामध्ये आपल्याला हा चिवडा अगदी व्यवस्थित असा मिक्स करता येतो. तर इथे मी गॅसवर एक छोटी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीची एक स्टीलची मी चाळणी घेतलेली आहे. त्यामध्येच आता सर्व साहित्य आपण तळून घेणार आहोत. अशा पद्धतीने चाळणी घेतल्यामुळे आपले जे सर्व साहित्य आहे ते अगदी पटकन आपल्याला तेलामधून काढता येतं आणि अगदी व्यवस्थित तळतासुद्धा येतं. तर हे पहा, 1 वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणेसुद्धा आपल्याला अगदी छान मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे हलकेसे तळायला लागले की ते फुटायला लागतात, म्हणजे समजावं शेंगदाणे आपले तळल्या गेलेले आहेत. तर अगदी एखाद्या मिनिटातच शेंगदाणे मस्त असे कुरकुरीत तळल्या गेलेले आहेत. जास्त डार्क रंगावर याला तळायचं नाही आहे, नाहीतर मग शेंगदाण्यांची जी टेस्ट आहे ती करपट लागू शकते. तर आता शेंगदाणे आपले तळून झालेले आहे. यातलं जे काही तेल आहे एक्स्ट्राचं ते सगळं निथळून घ्यायचं आहे आणि हे एका सेपरेट ताटामध्ये काढून घेऊयात. त्यानंतर आता इथे मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहे. खोबरंसुद्धा आपल्याला अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी छान मस्त बदामी रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे आणि चिवड्यामध्ये जेव्हा आपण खोबरं वापरतो अशा पद्धतीचे एकदम छान पातळ असे याचे काप करून घ्यायचे आहे, म्हणजे खातानासुद्धा ते अगदी छान लागतात. चला तर मग मी हे खोबरंसुद्धा परतवून घेते. तर हे पहा, हलकासा बदामी रंग येईपर्यंत खोबरंसुद्धा आपलं तळून झालेलं आहे. यापेक्षाही जास्त डार्क रंगावर याला तळायचं नाही. आता हे सुद्धा काढून घेऊयात. त्यानंतर इथे मी 1 वाटी फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत. डाळ्या ह्या ऑलरेडी भाजलेल्या असतात, त्यामुळे जास्त त्यांना तळावं लागत नाही. फक्त कुरकुरीत होईपर्यंत मी याला फक्त अर्धा मिनिटांसाठी तळून घेणार आहे. बरेच जण चिवड्यामध्ये डाळ्या डायरेक्ट अशा सुद्धा टाकतात, पण अशा पद्धतीने अगदी थोड्याशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या, म्हणजे खाताना अगदी छान लागतात. तर हे पहा, डाळ्यासुद्धा आपल्या छान अशा तळून झालेल्या आहेत. हलकासा त्याचा कलर चेंज झालेला आहे. आता ह्यासुद्धा आपण एका सेपरेट ताटामध्ये काढून घेऊयात. त्यानंतर आता आपण सुकामेवा तळून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी पाव वाटी बदामाचे असे काप करून घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला हलकेसे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. सुकामेवा अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी काहीच हरकत नाही. तुम्ही असं सुद्धा चिवडा करू शकता. तर हे पहा, हे सुद्धा अगदी मिनिटभर तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. जास्त सुद्धा तळायचे नाही आहेत. थोडेसे कुरकुरीत झाले की लगेच त्याला काढून घेऊयात. त्यानंतर इथे मी पाववाटी काजूचे काप करून घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. काजूसुद्धा अगदी पटकन तळल्या जातात. तेल आपलं ऑलरेडी खूप गरम आहे, त्यामुळे अगदी मिनिटभरातच काजूसुद्धा तळल्या जातात. तर हे पहा, हे सुद्धा अगदी छान बदामी रंग येईपर्यंत मी तळून घेतलेले आहे. हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी मनुके घेतलेले आहेत. मनुकेसुद्धा आपल्याला अगदी टम्म फुलेपर्यंत छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. ते सुद्धा अगदी लगेच तळल्या जातात, जास्त वेळ लागत नाही. तर घेतलेल्या पदार्थांमध्ये किंवा साहित्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तर हे पहा, मनुकेसुद्धा अगदी छान मस्त टम्म होईपर्यंत इथे तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. यातलं सुद्धा तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा काढून घेऊयात. सर्वात शेवटी आता आपण कढीपत्ता तळणार आहोत. तर इथे मी 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्तासुद्धा आपल्याला अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कच्चा कढीपत्ता अजिबात ठेवायचा नाही आहे. अगदी कुरकुरीत आवाज येईपर्यंतच आपल्याला हा तळायचा आहे, नाहीतर मग आपला चिवडा हा नरम पडू शकतो. तर हे पहा, कढीपत्तासुद्धा अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत इथे मी तळून घेतलेला आहे. तो देखील आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. त्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते सर्व असं निथळून घ्यायचं आहे. चला तर मग कढीपत्तासुद्धा काढून घेऊयात.
सर्व साहित्य तळून झाल्यानंतर मस्त चटपटीत असा मसाला बनवणार आहोत. त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी धने घेतलेले आहेत. साधारण 4 चमचे धने आहेत. 2 चमचे जिरं घ्यायचं आहे. 2 चमचे इथे मी बडीशेप घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये मसाले घालूयात. साधारण 4 चमचे इथे मी घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे. तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पण इथे मी थोडंसं चटपटीत असा चिवडा बनवते, त्यामुळे तिखट थोडं जास्त वापरलेलं आहे. 2 चमचे हळद घातलेली आहे. चवीनुसार लगेचच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य आता मिक्सरमधून आपल्याला एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. तर इथे आपला अगदी मस्त चटपटीत चवीचा मसाला देखील बनवून तयार झालेला आहे. हाच मसाला वापरून आता आपण चिवडा तयार करणार आहोत. तर सर्व साहित्य तळून झाल्यानंतर साधारण एवढं तेल आपलं शिल्लक राहिलेलं आहे. यातलं तेल आता मी कमी करून घेते. तर एवढंच तेल आता आपण चिवड्यासाठी वापरणार आहोत. त्यामध्ये आता तयार केलेला सर्व मसाला आपल्याला घालायचा आहे आणि अगदी मिनिटभरासाठी हा मसाला तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे. जर तेल तुमचं खूप कडकडीत गरम असेल तर गॅस बंद केल्यानंतर तुम्ही यामध्ये मसाला घाला, नाहीतर मग जो मसाला आहे तो करपू शकतो आणि जर मग मसाले करपले तर चिवड्याची जी टेस्ट आहे ती सुद्धा बिघडते. त्यामुळे तेलाचं जे टेम्परेचर आहे ते अगदी मध्यम गरम असायला हवं. त्यातच आपल्याला अगदी मिनिटभरासाठी हा मसाला छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. आता ह्या स्टेजला गॅस बंद करूयात. तर मसाला आपला गरम-गरम असतानाच आपल्याला हा सर्व मसाला ह्या मुरमुऱ्यांवर ओतून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता फक्त मुरमुरे आहे. आपण जे साहित्य तळून घेतलेलं आहे ते लगेच आपल्याला ह्या स्टेजला यामध्ये घालायचं नाही आहे. सुरुवातीला सर्व मसाला यामध्ये ओतून घेतलेला आहे आणि चमच्याने आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाला आपल्या हा मुरमुऱ्यांना व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने हा चोळून घ्यायचा आहे. तर बऱ्याच वेळेस काय होतं, आपण जे साहित्य तळतो शेंगदाणे, खोबरं ते लगेच आपण या मुरमुऱ्यांवर टाकतो आणि वरून मसाला तयार करून त्यावर टाकतो. पण बऱ्याच वेळेस जो मसाला आहे तो बाकीच्या सर्व साहित्यालाच जास्त लागला जातो. जे आपलं तळलेलं साहित्य असतं जसं की खोबरं, कढीपत्ता, शेंगदाणे यालाच पटकन मसाला चिटकून जातो आणि मुरमुऱ्यांना तो व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. सुरुवातीला मुरमुऱ्यांना मसाला अगदी व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. तर सर्व मसाला व्यवस्थित लावल्यानंतर सर्वात शेवटी आता यामध्ये 1 चमचा इथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे. ती आता वरून आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि 1 चमचा इथे मी पिठी साखर घेतलेली आहे. ती सुद्धा आपण यामध्ये वरून घालणार आहोत. यामुळे चिवड्याला अगदी मस्त चटपटीत अशी टेस्ट येते. छान गोड, आंबट, तिखट चवीचा चिवडा इथे तयार होतो. तर सर्व मसाले आता ह्या मुरमुऱ्यांमध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. त्यानंतर सर्वात शेवटी आता आपण जे साहित्य तळून घेतलेलं होतं शेंगदाणे, खोबरं, डाळ्या, काजू, बदाम आणि कढीपत्ता ते यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि पुन्हा आता हे सर्व एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तळलेले सर्व पदार्थ शेवटी घातले की आपण जो मसाला घालतो तो त्या पदार्थांना चिटकून बसत नाही. त्यामुळे जी चिवड्याची टेस्ट आहे ती अजून मस्त लागते. सर्व मुरमुऱ्यांना अगदी एकसारखा मसाला असा लागला जातो. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे लिंबू पावडरसुद्धा वापरू शकता. तर हे पहा इथे मस्त कुरकुरीत, चटपटीत आणि चटकदार असा आपला पोह्यांचा चिवडा बनवून तयार झालेला आहे. हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. साधारण महिनाभरासाठी तो मस्त कुरकुरीत राहतो, अजिबात नरम पडत नाही. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने चिवडा घरी नक्की ट्राय करून बघा. आय होप रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.